खासदार धैर्यशील माने, आमदार राहुल आवाडे यांच्या विशेष प्रयत्नातून इचलकरंजी महानगरपालिकेसाठी जीएसटी अनुदानापोटी 65 कोटी रुपयांचा निधी मंजूर झालाय। यापैकी शासनानं 29 एप्रिल 2025 रोजी 28 कोटी रुपयांचं अनुदान महानगरपालिकेला वितरित केलंय। मार्च 2025 पासून महानगरपालिकेतील सुमारे 150 ते 200 कर्मचारी सेवानिवृत्त झाले असून त्यांची पेन्शन, ग्रॅज्युइटी, रजेचं वेतन, भविष्य निर्वाह निधी तसंच इतर थकबाकी अद्याप प्रलंबित आहे। याशिवाय कार्यरत कर्मचाऱ्यांचे महागाई भत्ते, पगारातील बाकी रक्कम आणि इतर देणी देखील थकीत आहेत। कर्मचाऱ्यांचं आर्थिक नुकसान होत असून मिळालेल्या जीएसटी अनुदानातून प्रथम कर्मचाऱ्यांची थकीत देणी अदा करावीत आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना तातडीनं न्याय द्यावा अशी मागणी कृती समितीच्या वतीनं करण्यात आली आहे। या मागणीचं निवेदन महापौर उदय धातुंडे यांना देण्यात आलंय। यावेळी महानगरपालिकेवर सध्या मोठ्या प्रमाणात कर्जाचा बोजा असून त्या कर्जावरील व्याजासाठी मोठी रक्कम खर्च होत असल्यानं कर्मचाऱ्यांच्या देयकांकडे दुर्लक्ष होत असल्याची खंत संघटनांनी व्यक्त केली आहे। यावेळी कृती समितीचे संयोजक प्राचार्य ए.पी. पाटील, जनरल सेक्रेटरी सुनील लेलेकर, हरी माळी, शिवाजी जगताप, के. कांबळे तसंच विविध कामगार संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते।